तुम्हाला व्हॉइस कॉलसाठी जो लॉगिन आय डी आणि पासवर्ड दिला आहे तो लॉगिन आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करा. voice.ganesha@in यावर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेंड व्हेरिफिकेशन कोड कॉल हा करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या नंबरवर एक OTP येईल रजिस्टर नंबरवर. तो OTP येथे टाकून तुमचं पॅनल एकदा व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुम्हाला व्हॉइस कॉल सेंड करण्यासाठी कंपोजवर क्लिक करायचं आहे. कंपोजवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट प्लॅनमध्ये सिलेक्ट करायचं आहे 30 सेकंदवाला. एकच प्लॅन राहील. त्यानंतर तुम्हाला येथे एक्सेलमधून तुमचे नंबर पेस्ट करायचे आहे. जसे की एक्सेलमध्ये तुम्ही नंबर वगैरे असेल तर तुम्हाला नंबर पेस्ट करायचे आहे. येथे मी 2 नंबर टाकत आहे, पण तुम्ही डायरेक्टली एक्सेलमधून एकाखाली एक नंबर असलेले डायरेक्ट विद्यार्थी पालकांचे नंबर येथे पेस्ट करा. कितीही नंबर असो, नो लिमिट आहे. पण तुम्हाला 1000 कॉल्सची लिमिट आमच्याकडून फ्री मिळते. जसे की येथे तुम्हाला 300 रुपये दिसतील, 300 रुपये. त्याच्यामध्ये तुमचे 1000 कॉल जातील 30 सेकंदाचे. ठीक आहे. तर तुमची येथे आता नंबर टाकल्याच्या नंतर ओल्ड फाईलवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट वनमध्ये तुमचे 2 फाईल आलेले असतील. एक फाईल अगोदर चेक करून घ्या तुमच्या स्वतःच्या नंबरला पाठवून. ठीक आहे. सेंड केल्यानंतर तुम्हाला कॉल येईल. हे फाईल सिलेक्ट करा आणि सेंड करा. आता येथे तुम्हाला लेटर पण करता येते, म्हणजे शेड्यूल लावता येते की कॉल कधी जायला पाहिजे, किती वाजता जायला पाहिजे. दुसरा आहे रिशेड्यूल म्हणजे तुम्ही येथे 100 कॉल पाठवले, त्यापैकी नंबर ऑफ टाईम कितीदा यांना रिटर्न जायला पाहिजे हे तुम्ही येथे सेट करू शकता. त्यापैकी नंबर ऑफ टाईम असं टाईम आणि डेट सिलेक्ट करू शकता. तसंच रिटर्न कुणाला नाही जायला पाहिजे असं पण करता येतं तुम्हाला. जसं की जे बिजी होते त्यांना जायला पाहिजे रिटर्न, ज्यांनी उचलला नाही, नो आन्सर आहे, त्यांना रिटर्न जायला पाहिजे. टाईम आऊट झाला आहे, उचलणार होतं पण टाईम आऊट झाला आहे, त्याला रिटर्न जायला पाहिजे. कट केलेला असेल त्याला रिटर्न जायला पाहिजे. असं तुम्ही सेट करू शकता इथे टाईम आणि हे सेट करून. ठीक आहे. असं तुम्ही एक स्वतःला कॉल करून बघा कोणती रिंगटोन तुम्हाला पाठवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही येथे नंबर पेस्ट करून डायरेक्ट तुमचे व्हॉइस कॉल पाठवू शकता स्टुडंट पॅरेंट्सला. ठीक आहे. आता कॉल पाठवल्याच्या नंतर तुम्हाला रिपोर्ट्स टॅबमध्ये सर्व कॉल्स किती पाठवले आहेत तुम्ही, जसं की कॅम्पियन सारखं दिसेल. जसं की कंप्लीटेड येथे डायल किती आहे 155, आन्सर किती आहे 52, नो आन्सर आहे 26, BG 16 आणि याचा रिपोर्ट तुम्हाला प्लस बटनमध्ये समोर दिसतो. सर्च व्हॉइस रिपोर्ट यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व एक्सेलसुद्धा डाउनलोड करता येते. ही एक्सेल डाउनलोड करून तुम्ही डबलसुद्धा कॉल लावू शकता ज्यांनी उचललं नाही त्यांना. ठीक आहे. इथून एक्सेल डाउनलोड करता येते आणि इथे तुम्हाला फेलियर रिझन दिसते. सक्सेसफुल जे आहेत त्यांना कॉल डबल लावू नका, बाकीच्यांना तुम्ही कॉल डबल लावू शकता. इथून एक्सेल डाउनलोड करू शकता. ठीक आहे. थँक्यू.